हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरी हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम, विनायकं गुरुर्नमामि सादरे नाम विष्णुं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, सागरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये, ज्ञानप्रदायकवचनामृतं च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवानवतीर्णयो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यम्। राती दिवसू निज निकटे, मरणेशी घेता झटे, कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणात कष्टे द्रवे जोडे, एवं कष्टे जोडले धन, ते महादुःखाचे जन्मस्थान, अर्थ अनर्थाचे अधिष्ठान, निजात्मस्मरण निज मूळ, द्रवे नसता उपाय शिनवी, झालिया संरक्षणी आधी लावी, रात्र दिवस द्रोगजीवी, अविश्वासी नांदवी धनलोभू, माया बापाची चोरी करावी, स्त्री पुत्राशी कलह लावी, सुद्राते दुरी दुरवी, हे द्रव्याची पदवी स्वाभाविक, द्रव्यापाशी आधिव्याधी, द्रव्यापाशी दुष्टबुद्धी, द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, असत्य निरधवी द्रव्यापाशी। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला ग्रंथ श्री संत नाथ महाराज यांचा हा एकादश स्कंदावर केलेली जी टीका आहे श्रीमद भागवताची, ते श्री एकनाथी भागवत, सार्थ एकनाथी भागवत आपण ज्याला म्हणतो, असा हा ग्रंथ, आणि या ग्रंथातला 3ऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत. तर राजा जनक आणि जनक राजाच्या दरबारामध्ये 9 नारायण आलेले आहेत. त्या 9 नारायणाचा सत्कार, म्हणजे ते संत महात्मे असल्यामुळं, अति विद्वान असल्यामुळं राजा जनकाने त्यांचं स्वागत करून संत घरी आले म्हणून आनंद झाला. आणि संताला आता आपलं हित काय आहे, तर ते हित कोणतं हित, तर आत्महित. आपल्याला सुखाची प्राप्ती कशी होईल, जन्म मरण आपलं कसं दूर होईल, असे प्रश्न संताला विचारले पाहिजे. संसारातल्या गोष्टी संताला विचारल्या नाही पाहिजे. त्या अनुषंगाने राजा जनकाने त्या 9 नारायणाला 9 प्रश्न विचारले. त्याच्यातला एक पहिला प्रश्न, भागवत धर्म म्हणजे काय आहे का नाही, भक्ती कशी करावी, त्याच्यात आपण पाहिलं. त्याच्यानंतर भागवत धर्माचे लक्षण काय, की कोणाच्या अंगी असे लक्षण असतात, ते आपण पाहिलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, माया म्हणजे काय, त्याचंही आपण चिंतन केलं. आणि तिसरा प्रश्न, माया तरून जाण्यासाठी उपाय काय. आणि म्हणून हे प्रश्न विचारित असताना या ठिकाणी प्रबुद्ध नावाचे नारायण, माया तरून जाण्याचा उपाय काय, तर आपण त्याच्यावर चिंतन. माया म्हणजे काय अगोदर झालं, मायाचं स्वरूप आपण पाहिलं. आणि माया तरून जाण्याचा उपाय, आता हे माया तरून कशी जावी, म्हणून आता इथं सांगतायत नाथ महाराज की माया तरून जाण्यासाठी, की पहिल्यांदा एकदा हा विषय थोडक्यात सांगितला होता, की माया कशी तरून जावी.
म्हणून त्या मायेचं तरुण जाण्याचं जे स्पष्टीकरण आहे तर ती भक्ती, आणि ती भक्ती कशी, त्या भक्तीचे लक्षण कशी, त्या भक्तीचे स्पष्ट लक्षण कोणते, आणि माया नदीचे उल्लंघन कशाने होईल या संबंधी मोकळेपणाने, हेच विदेहाच्या प्रश्नाचे मुख्य कारण आहे. तो माया नदी तरुण जाण्याचा उपाय प्रकार म्हणजे कोणता, तो निर्दोष पद्धतीने, सोपे पद्धतीने सांगण्याकरिता अंतरिक्षापेक्षा धाकटा असलेला प्रबुद्ध नावाचा नारायण आणि ते नारायण सांगू लागले. माया अगोदर लक्षात घेणं गरजेचे, आणि मग माया उपाय तरुण जाण्याला त्याच्या उपाय होईल. पण आपल्याला माया अगोदर कळालं पाहिजे. मायेचं काय कळालं पाहिजे, स्वरूप कळालं पाहिजे, स्वरूप कळालं पाहिजे. स्वरूप कळाल्यावर मग कोणतं बी आपल्याला रोग झाला तर ते दुःख अगोदर कळालं पाहिजे, मग त्याच्यावर औषध तयार होतं किंवा असत. म्हणून रोग अगोदर कळाला पाहिजे, आहे की नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की काय ते 16व्या अध्यायातली ओळी की ते प्रपंच हा गिळून घेतला, भरोनी प्रपंचाचा घोट की देख तयाची देखता दृष्ट आनंद साम्राज्य पाठू बाजूची की प्रपंच हा गिळूनच घेतला. गिळून घेतला म्हणजे काय केलं, तर प्रपंच अगोदर लक्षात घ्या काय त्या प्रपंचाचं स्वरूप, प्रपंचाचं स्वरूप काय, स्वरूप काय म्हणलं ते पाहायला पाहिजे, त्याचं स्वरूप पाहिलं पाहिजे. त्याचं स्वरूप काय, आपलं स्वरूप काय, आणि मग ते लक्षात आल्यावर प्रपंच नाहीच हे लक्षात आल्यावर प्रपंच म्हणजे विचारानं जुळून घ्यायचं. कशाने, विचार. तसं माया सुद्धा तेच, प्रपंच म्हणजे माया. मग माया ही अगोदर मायेचं स्वरूप कळायला पाहिजे. मग गेल्या प्रवचनामध्ये आपल्याला सांगितलं होतं की माया कशी माया आहे, त्या मायेचं स्वरूप सांगितलं होतं की विषय लोभले अत्यंत मन तेथ नव्हता वैराग्य पूर्ण, हे आपण चिंतन ऐकलं होतं की मुख्य मायेचे तरण प्रबुद्धीची जाणे पूर्ण, प्रबुद्ध झाली आपण मायेचे विंदान न तरता तरती मनी विषयाचा चंदू, तो केवळ महाबाधू विषय त्यागी तो प्रबुद्धू, तोच विषेदू भावो ऐका. काय सांगितलं त्याच्यात की स्त्री केवळ नश्वर विषय देख तेची मानिती परम सुख, ते सुखची दुःखदायक स्त्री कामी मुख्य माया बाधे. वेचून धनाच्या गाठी सुखार्थी स्त्री बैसली पाटी, भोगवी दुःख कोटी जगी माया लाठी स्त्री कामे. की ही माया जी असणारी की विषयात मन अत्यंत आसक्त झाले असता आणि त्यामुळे पूर्ण वैराग्य प्राप्त झालेले नसताना मायेचे उल्लंघन कधीच होणे शक्य नाही. की मायेचं उल्लंघन करायचं तर वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, वैराग्य. मग वैराग्य कशाने प्राप्त होईल, आहे की नाही. वैराग्य कशाने, काय अधिकाराचे लक्षण सांगताना सांगितलं की विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षाची तीव्र इच्छा. त्याच्यात वैराग्य सांगितलं. मग वैराग्य कशाने प्राप्त होईल, विवेक केल्याने होईल. काय होईल, विवेक. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाहे असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. मग विवेक करावा लागेल. मग विवेक केल्यावर वैराग्य होईल. काय होईल, विवेक केल्यावर वैराग्य होईल. मग वैराग्य विवेकानं सार काय आणि आसार काय, आत्मा काय अनात्मा काय हे अगोदर कळालं पाहिजे. थोडा बुद्धीचा वापर करावा लागतो, त्याच्याशिवाय होत नाही. पण आपल्याला एवढी बुद्धी आहे, बुद्धीची सिद्धी आहे मनुष्य द्या, अशी अक्कल दिलेली देवाने. जसं राजहंस पक्षाला दूधन पाणी वेगळं करतायत, दूध पाणी वेगळे करण्याची काय सिद्धी, तसं मनुष्य देहात ओळखण्याची सिद्धी.
आणि म्हणून आपल्याला ओळखता येतो, म्हणजे विवेक करता येतो. सार काय असा, आत्मा काय अनात्मा काय, ह्या बुद्धीनं तर निवड करता येते. पण आपण बुद्धी इकडं लावितच नाही. आपली बुद्धी लय झालं तर जडाच्या संगतीत, नाही तर जीवाच्या संगतीत. संताच्या संगतीत नाही. संताच्या संगतीत नाही म्हणलं की संताच्या संगतीत आली की बुद्धीला तीक्ष्ण धार येत असते. बुद्धी अशी चलती. आणि जीवाच्या संगतीत घातली किंवा जडाच्या संगतीत घातली, पैसे कमिण्यात नुसतं सोनं कमिण्यात आणि घर बांधण्यात बुद्धी घातली, किती बोथट होती. जीवाच्या संगतीत म्हणजे संगती केली नुसते माणसाची, किती संगती केली तर त्यालाच रोग झालेला, आणि त्या रोगाची संगती करून याचा रोग पुढे जाईल. उलट त्याचा याला येतो याचा याला असतो, डबल रोग. मग जीवाच्या संगतीत दुःख जीवाचं कधीच जात, जडाच्या संगतीत जात ते संताच्या संगतीत जात. म्हणून संताच्या संगतीत विवेक होत असतो. विवेक म्हणजे बुद्धी वापरली पाहिजे की सार काय असार काय, आत्मा काय अनात्मा काय, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. विवेक झाला पाहिजे. विवेक केल्यावर वैराग्य होत, आहे का नाही? विवेक केल्यावर वैराग्य. आता घेणार नाही, जाऊन नाहीत घेणार. तुम्हाला कळालं त्या खोट्या खोट्यात म्हणल्यावर त्याच्याविषयी तुम्हाला वैराग्य झालं. काय झालं? वैराग्य. ते आवडत नाहीत, नको त्या काय खऱ्या नाहीत, त्या काय नाहीत, खऱ्या नाहीत. खरं नाही म्हणून तुम्हाला ते आवडत, यालाच म्हणायचं वैराग्य. वैराग्य दुसरं काय असतं? मग तसं आत्मा काय अनात्मा काय असं जर कळलं की अनात्मा हे जग अनात्मा, अनात्मा म्हणजे जड आहे. काय? जड आहे, याला काही कळत नाही. आता हे शरीर आत्मा आहे का अनात्मा आहे? अनात्मा. शरीर अनात्मा आहे, जड आहे. शरीराला काही कळतं का? नाही. इंद्रियाला नाही, इंद्रिय बी अनात्मा, मन बी मन बी जड आहे, इंद्रिय जड, प्राण जड, शरीर जड, हे सगळं जड आहे. आणि तुम्ही मात्र चेतन आहे, तुम्ही ज्ञान स्वरूप आहे. आणि हे जड स्वरूप आहे. जड म्हणजे या कळत नाही आणि मला कळत. काय? मला कळत तुम्ही, का न कळणारा मी? ज्याला कळत तो मी, ज्याला कळत नाही तो मी नाही. तुम्ही नाही, ते जाणण्यात येणार आहे आणि मी जाणणार आहे. अशी निवड करता येते ना? अशी काय करता येते? यालाच म्हणायचं विवेक. याला काय म्हणायचं? विवेक. की मी जाणणार आहे आणि हे जाणण्यात येणार आहे. तुमचं मन तुम्हाला कळतं का नाही? मनाला मन कळतं का? नाही. मनाला तुम्ही कळतात का? मनाला नाही कळत, तुम्हाला कळत मन, आहे का नाही? तुम्हाला मन कळत. तुमच्या मनात काय हे कोणाला कळतं? मनाला कळतं का तुम्हाला कळतं? आहे का? तुमच्या खिशात आता किती पैसे हे तुम्हाला मनाला कळतं का मनात तुम्हाला कळतं? मनात कळतं, पण मनाला नाही कळत. मनात कळत, मनात कळत, मनाला कळत नाही. हे लक्षात घ्यायचं. कधी मनाशिवाय कळत नाही. कळणं मनाशिवाय नाही, पण मनाचं नाही. काय नाही? मनाचं नाही. हे तुमचं आहे. कळणं कोणाचं आहे? तुमचं. आरशाशिवाय प्रतिबिंब नाही, पण आरशाचं नाही. आरशाचं प्रतिबिंब आहे का? तुमचं आहे पुढे उभं राहणाराच, पुढे उभं राहणाराच का आरशाचं आहे? पण आरशात पडलं का नाही? आरशाशिवाय आहे का? प्रतिबिंब आरशाशिवाय नाही, पण आरशाचं
नाही. तसं कळणं तुमचं आहे, मनाशिवाय नाही. पण मनाचं नाही, तुमचं आहे. याला म्हणायचं विवेक. याला काय म्हणायचं? विवेक. विवेक. मग तसं आत्मा काय आणि अनात्मा काय? अनात्मा म्हणजे ज्याला कळत नाही ते अनात्मा, आणि ज्याला कळत तो आत्मा. कळत तो ज्ञान स्वरूप, तो सच्चित आनंद. आणि ज्याला कळत नाही ते जड पदार्थ. ते काय? जड. मग जड. मग हे जड आहे तर जड कुठून जड आहे? हे सगळं जग तर जडच आहे, पण मग इंद्रिय बी जड. ज्या हे जग ज्याने दिसतं, ज्याचा परिणाम हे जग आहे, ते इंद्रिय. हे काय? इंद्रिय. मन, प्राण. मग हे सगळं मनाला मन कळतं का? मनाला प्राण कळतात का? प्राणाला मन कळतं का? प्राणाला इंद्रिय कळतात का? मनाला इंद्रिय कळतात का? ह्याच्यातले याच्यात ह्या बाकड्याला कोणालाच कळत नाही. आणि हे सगळे तुम्हाला कळते. तुम्ही हे सगळ्याला तुम्ही जाणता. मग हे सगळे जाणण्यात येणारे आणि तुम्ही जाणणारे. तुम्ही काहून जाणणारे? यायला जाणारे म्हणून, जाणण्यात येणारे म्हणून जाणणारे. तुम्ही काहून टोपीवाले? तुम्ही टोपी घातलेली आहे म्हणून टोपीवाली. टोपी नसती तर तुम्हाला कोण टोपीवाला म्हणून असतो? आहे की नाही? तसं तुम्ही जाणणारे गिनणारे आहेत का? जाणण्यात येणाऱ्यामुळे जाणणारे आहेत. नाही तर तुम्ही जाणणारे बी नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. तुम्ही जाणणारे बी नाही. जाणणारे शब्द काहून आला? नाव तुम्हाला जाणणार. जाणणाऱ्या वस्तू, जाणण्यात येणाऱ्या वस्तू. कशामुळं? जाणण्यात येणाऱ्या वस्तूमुळं. जाणण्यात येणारी वस्तू आणि जाणणारा. जाणण्यात का वस्तू जाणण्यात आली? जाणाला कोण? जाणणारा. जाणणारामुळं म्हणजे जाणण्यात येणाऱ्या वस्तूमुळं जाणणार. आहे का नाही? आणि वस्तूच नसल्या, जाणण्यात येणारी वस्तू नसली तर मग जाणणारा कुठे? जाणणारा नाही. मग आपण जाणणारे का? जाणण्यात येणाऱ्यामुळं. वास्तविक पाहता आपण ज्ञान स्वरूप आहे. आपण सच्चित आनंद आहे. आणि हे असत जड दुःख रूपी. हे काय? असत जड दुःख रूप. आणि आपण सत चित आनंद म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे का नाही? सत्य विरुद्ध असत. चित म्हणजे ज्ञान स्वरूप, आणि ते जड. त्याला ज्ञान नाही म्हणून ते जड आहे का नाही? सत्य विरुद्धार्थी शब्द असत आहे का नाही? चित्तच्या विरुद्धार्थी जड, आणि आनंदाच्या विरुद्धार्थी दुःख रूप. मग ते असत जड दुःख रूप, आणि आपण सचित आनंद. आपलं स्वरूप सचिदानंद, ते असत जड दुःख रूप. मग हे काय? हे अनात्मा. आणि हा आत्मा. याला म्हणायचं अनात्मा, याला म्हणायचं आत्मा. आत्मा म्हणजे ज्ञान स्वरूप, जाणणारा. आणि या सगळ्या वस्तू जाणण्यात येणाऱ्या जड्या. यायला कळत नाही, मला कळत. मग मी मन आहे का? नाही. मी इंद्रिय आहे का? नाही. मी प्राण आहे का? मी हे शरीर आहे का? नाही. मी या सगळ्या वेगळा आहे. याला जाणणार आहे. याला म्हणायचं विवेक. आणि मग मी खरा आहे. माझा अभाव कधी आहे का? नित्य भाव आहे. मी सदा आहे. मी कसा आहे? सदा आहे. सदा आहे. माझं असणं सदा आहे. सर्व अवस्थेत, सर्व कालात, सर्व वस्तूत, सर्वत्र माझं असणं. कारण माझ्या ज्ञानाचा प्रकाश आहे. सगळ्या वस्तू वस्तूमुळे आहेत का? माझ्या ज्ञानामुळे आहेत. तुमच्या ज्ञानामुळे आहेत का? कशा? आपल्या ज्ञानामुळे. तुमचं ज्ञानच आहे का वस्तू आहे? ज्ञानच. तुमचं ज्ञानच आहे. म्हणून तुमचं ज्ञान आहे का? तुम्हीच आहेत. तुम्हीच आहेत. मग तुम्ही व्यापक आहेत. हे असं जर कळालं तर मग ह्या वस्तू कुठे आहेत? मग हे जाणण्यात येणार कुठे? जाणण्यात येणारच नाही. तुम्हीच आहेत. काय? तुम्हीच आहेत. तुमच्या प्रकाशामुळे हे प्रकाशित, हे म्हणजे तुमचाच प्रकाश आहे, म्हणजे तुम्हीच आहेत. मग वस्तू कुठे आहेत? तुम्हीच आहेत. तुम्ही येत मग तुम्हीच येत. तुमच्या वाचून नाही, तुम्हीच येत. मग आता तुम्हीच येत म्हणल्यावर तुमच्याशिवाय दुसरं काहीच नाही.
मग हा काय झाला विवेक. मग आता जे तुम्ही नाही ते तुम्हाला काय आवडत का त्याच्याबद्दल आसक्ती आहे? तुम्हाला तुमच्याबद्दल आसक्ती असं का दुसऱ्याबद्दल? दुसऱ्याबद्दल. मग ह्या दुसऱ्या जड पसाऱ्याबद्दल आसक्त जर झाला तर मग त्याचा विवेक नाही, हरपाला त्याचा विवेक. काय झाला? हरपला. आणि मग हरपाला म्हणजे तो विवेक हरपाला म्हणल्यावर तो भ्रमिष्ठ झाला. काय झाला? बुद्धिहीन झाला. त्याला माणूस म्हणते तू काय डोकं सरकलं का काय, तुला तसं काय कळलं असं म्हणतो का नाही आपण व्यवहारात. तसं विवेक जर नसल, आत्मा अनात्मा काय आत्मा काय हा विवेक जर नसेल तर वैराग्य कसं? मग वैराग्य सहजच ते वैराग्य. ते महाराज इथं सांगतात की केवळ नश्वर विषय देख तेची मानिती परम सुख, ते सुखची दुःखदायक स्त्री कामे मुख्य माया बाधे. आणि मग ते एक उदाहरण दिलं की हे नसलेल्या वस्तू नाही तर त्याला माझं खरं समजायला माझं बी समजायला, आणि त्याच्यामुळं मग ही माया जास्तच बळकट होत चालली. मग आता हिच्याकडून कसं सुटायचं? मग ते कशी बळकट झाली तर त्याच्यावर स्त्री माझी मानला, स्त्रीच्या नादी लागला. आपण गेल्या प्रवचनात पाहिलं की आई अगोदर जन्माल्यापासून लग्न होस तर मग आई 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 आईच करीत होत. आईशिवाय राहतच नव्हती. आईशिवाय राहतच नव्हती. आणि लग्न झालं की आई त्याला नकोच वाटायची. हिनं कुठंतरी काळं करावं, ही नकोच वाटायची. आई नको, बाप नको, काय पाहिजे मग? स्त्रीच्या नादी लागला की स्त्रीच पाहिजे. आपण चिंतन केलं मग असा जीव नादी लागला म्हणजे भ्रमिष्ठ झाला का नाही? भ्रमिष्ठ. आता ही माया आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचं आजच्या चिंतनात सांगतात रात्र दिवस निज निकटे मरणेची घेता झटे, कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणांत कष्टे द्रव्य जोडे. की रात्रंदिवस अत्यंत चिकाटीने मरेपर्यंत कष्ट केले तरी सुद्धा कवडीचीही प्राप्ती होत नाही. प्राणांत कष्ट करावे तेव्हा कुठे थोडे द्रव्य मिळते. आता महाराज काय सांगायचे की प्रपंचात आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि बांध्या म्हणजे पूर्ण आयुष्यात काय काय कमी माणसाने काही नाही लबाडीनं 2 नंबरचे धंदे करून कमीला असून पण तरी बी त्याला मोठमोठाले रोग झाले. ते आता दवाखान्यात त्याला खाता येत नाही. काय नाही काय कमीला म्हणावं का त्याला? आहे का सुख? नाही. आणि सामान्य माणसाचं विचारूच नका. लय झालं तर तो काय माय बाप लग्न करून देते, मग तो उभ्या आयुष्यात एखादं घर बांधतो. काय करतो? घर झालं की झालं बाबा. घर असलं की आता आपल्या इकडं थोडंफार शेती असली घर असलं की बरं आहे. शहरला नसतं घर असलं की बस. घर झालं की ते लय कमी आहे का नाही? पुण्याच्या मंडळीला माहिती, पुण्यात नुसतं घर झालं की खूप चांगलं भरपूर झालं. शहरातल्या माणसाला घर झालं नसतं की आपल्या खेड्यातल्याला 4-2 एकर जमीन झाली आणि साधं सुद्धा आपलं पत्राचं जरी घर असलं तरी झालं तर खूप कमी म्हणतो. सगळा प्राण वाचला त्याच्यात आणि तेवढंच कमी काय कळलं तेवढंच. नाथ महाराज म्हणतात याप्रमाणे कष्टाने द्रव्य मिळविले तरी सुद्धा ते महादुःखाचे जन्मस्थानच असत. असं किती जरी तुम्ही कमीलं तर ते काय सगळं वाय आयुष्य घातलं का नाही त्याच्यात. कमीलं ते दुःखच काय म्हणजे ते काहीच कामी येईन ना तुम्हाला. जेव्हा काय महाराज म्हणते आयसे संकटी जाय भोग चढे, ते भोगा सेवेची अडकुनी पडी, हाड करते चौपडी जागा पुढे ती एवढं करून त्याला हाड करते कोणी बी. म्हातारं झालं की ते सगळं याच्याकडं त्याच्याकडं घराने सांगायला जात. सांगा हो माया पोराला काहीतरी मला घरातून काढून द्या. मग तिकडे कोणाच्या घरी गेलं ते म्हणते बाबा तुमची रोजच कटकट तुम्ही उठा बरं येतो. आमच्या घरी बी नसलेलं उभं नाट लावता तुम्ही तुमचं तिकडच.
हे त्याला कोणीतरी जवळ येऊ देतं का? हाव घे करती हाड 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 आयुष्यभर कमिलं, किती कमिलं, थोडस कमिलं, पण सगळं आयुष्य त्याच्यात. आणि मग अर्थ म्हणजे अनार्थाचे अधिष्ठान होय. इतकी कमाई माणसाला कशाची लालसा आहे? सगळी पैसे. ज्याला त्याला पाहिलं की पैशाची लालसा. कशाची? पैशाची. अरे पैसा असा, पण किती आपल्या उदरनिर्वाह पुरता असतो, जास्त सुद्धा नसा. पैशाच्या माग, धनाच्या माग अनर्थ आहे का नाही? भरपूर अनर्थ आहेत त्याच्या माग. आणि ते अनर्थ मग भरपूर पैसा असावा का? भरपूर पैसा असला म्हणजे सुख असत का? नाही. आपल्याला परमार्थ करायला भेटावा. पैसा किती मिळावा? आपल्या उदरनिर्वाहापुरता. जास्त नको. जास्त मिळाला की तो दुःख दिल्याशिवाय राहत नाही, तो सुखच पडू देत नाही. जास्त पैशावाल्याला गोळ्या खाऊन झोपावं लागतं, आहे का नाही? म्हणून जास्त पैसा सुख पडू देत नाही. सुख पडू देत नाही म्हणजे त्याला काय काय करावं, काय काय नाही त्याची विल्हेवाट पुन्हा सांभाळणं. कोणी येईन का, डाका टाकीन का, कोणी लुटीन का, हेच व्यवस्थित. आणि मग सगळं आयुष्य त्याच्यात कशात चाललंय? कमीण्यातच सांभाळण्यातच चाललंय. महाराज म्हणते की अर्थ म्हणजे अनर्थाचे अधिष्ठान होय, स्वतःचे मरणाचे ती मूळच असते. अर्थ म्हणजे पैसा. पैसा म्हणजे अनर्थाचे मूळ, दुःखाचं मूळ आहे. म्हणून हे मरणाचं मूळच. काय? मरणाचं मूळ म्हणजे की त्याला जन्म मरणातून पार पाडण्याला संधीच भेटत नाही. मग ते मरणाचं मूळच आहे. पुन्हा जन्म मरणाला कारण वासनाच्यात का नाही? आणि मग तुम्ही वासना अशा धनातून, पैशातून, लेकरातून, बायकात फुल्यान पारमार्थ केला नाही, देव कधी आठवीला नाही. आणि मग काय जन्म मरणातून सुटत? कसा काय सुटत? कधी सुटणार नाही. म्हणून हे अर्थ म्हणजे मरणाचं मूळ असतं. धन हे प्रथम ते मिळविण्याकरिता केल्या जाणाऱ्या उद्योगाच्या द्वारा शिनवित असते. मिळाल्यानंतर संरक्षण करण्याविषयी रात्रंदिवस मानसिक चिंता निर्माण करते. धनलोभ हा प्रत्येकाशी अविश्वासाने व्यवहार करतो. याप्रमाणे धन हे जीवात म्हणजे उद्विग्न निर्माण करतो. धनाचा व्यवहार करताना माणूस किती जवळचा विश्वासातला माणूस असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. धनाचा लोभ इतका व्यापक. धनाचा लोभ अत्यंत वाईट की तो कोणावर विश्वास ठेवीत नाही. जवळच्या सख्या नात्यावर, जवळच्या विश्वासू माणसावर सुद्धा कधी विश्वास ठेवीत नाही. इतकं धन वाईट. पैसा वाईट आहे. आणि सगळं आयुष्य ते खर्च करण्यात घालतो. सगळं आयुष्य रात्रंदिवस सांभाळण्यात पुन्हा चिंता. सांभाळण्याची काय करतो? चिंता. हो, पोरं अशी निघली कसं होईल, पोराच्या हातात दिलं तर पोरं आताच वाट लावतील, ही चिंता असते त्याच्यावर. दुसरं कोणी घेईन का, मला कोणी हिस्सा मागेल का, कोणी वाटा, याच्या जवळच त्या चिंता. धन हे आई बापांना न कळू देता त्याच्यापासून दूर ठेवावे लागते. माणूस आई वडिलाला सांगत नाही, आपल्या मुलाबाळाला सांगत नाही, असं लपून ठेवतो. स्त्री पुत्रात कलह निर्माण करते, मित्रांना दूर लुटविते. ही धनाची स्वाभाविक महत्ता आहे. धनाजवळ मानसिक व्यथा आणि शारीरिक रोग आहेत. धनाजवळ दुसऱ्याचा घातपात करण्याची दुष्ट बुद्धी आहे. धनाजवळ लोभी, कामी, क्रोधी असतात. अमर्याद खोटे धनाजवळच राहते. धनाजवळ अति संयम भ्रम राहतात. धनाजवळ पाप राहते. धनाजवळ अति संताप राहतो. सारांश धन हे पूर्णतः दुःखरूप आहे. सत्पात्री दानाच्या द्वारा धनाचा त्याग केला असता चित्तशुद्धीपूर्वक स्वर्ग मोक्ष सुखासारखे चांगले फळ होते. पण धन संग्रह करणाऱ्या लोभ्याला मात्र दृढांतराने नरकाला नेते. सारांश धनासारखी वाईट दुसरी वस्तू जगात मिळणार नाही. नळीत घालून ठेवलेल्या फुटाण्याच्या आशेने माकडाची
माकडाने तीत हात घालून फुटाने मुठीत धरणे हाच माकडाला फासा आहे. त्याप्रमाणे धन व स्त्री याची अभिलाषा करणे हीच नरदेहाला आधपाताची अवस्था आहे. म्हणून धनाच्या माग अनेक अनर्थ आहेत. माणूस धन लोभी होतो, स्त्रीचा लोभी होतो आणि स्त्री आणि धनात त्याचं आयुष्य तो घालतो. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळ, असं आयुष्य आपलं तो मातीत घालतो. या स्त्रीच्या आणि धनाच्या लोभात तो कोणावर विश्वास ठेवीत नाही आणि धन लोभी स्त्री लोभी होतो. मग त्याला जवळ असलं धान तर ते त्याला दान सुद्धा करावं वाटत नाही. योग्य ठिकाणी आता दान करण्याचं तिथं केलंच पाहिजे, पण तरीही त्याला करावं वाटत. त्याचा जीव जातो, त्याला दान करू वाटत नाही. दान केल्यामुळं धनिकानं दान केलं पाहिजे. दान केल्यामुळं त्याचं सत्पात्री दान जर करीत राहिला तर त्याचं चित्त शुद्ध होतं. दानानं सुद्धा काय होतं? चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध होतं म्हणजे चित्त निर्मळ होतं आणि त्या निर्मळ चित्तात संताच्या शब्दाचा बोध होत असतो. पण अगोदर चित्त तर निर्मळ व्हावं लागेल ना. पण चित्तच निर्मळ होत नाही, नामस्मरण करीत नाही, भक्ती करीत नाही. मग धन येतं निदान धनाचा तरी लोभ सोड आणि वाट, ज्याला गरज आहे त्याला दी, पण त्याला देऊ वाटत नाही. धनाच्या लोभाने तो आसक्त झालेला असतो. भजन करण्याचा तो विषयच नाही, भजन तो करीतच नाही. आणि मग धन आहे तर ते सुद्धा दान करीत नाही. मग चित्त शुद्ध कधी होणार? कधीच होणार नाही. आणि मग चित्त शुद्ध नाही झालं तर आत्मज्ञान होण्याचं म्हणजे हे वैराग्य विवेक होण्याचं काही लक्षण आहे का त्याच्या ठिकाणी? नाही. त्याच्या ठिकाणी ते होऊ शकत. म्हणून महाराज इथं म्हणतात की दर्वे सहजासहजी एकदम मिळत नाही, मिळाले तरी आणि तिच्या अपायाने दिन दुबळ्याचा घातपात करून मिळते. याकरिता धनात कलत्रही देखील सुख नाही. घराला लागलेल्या दगडापेक्षा अधिक पैसा खर्च करून मोठ्या हौशीने घर बांधतात, पण ते नश्वरच असल्यामुळे थोड्याच दिवसात लागलीच पडते. त्यामुळे पदरी असलेले अमोल धन आयुष्यासह नष्ट होते. घर जसं किती बांधलं तर ते नष्टच होणार आहे. तसं पैसे तुम्ही किती जरी कमीले तर ते पैसे ते नष्ट होणार आहेत. त्याचे वाटेकरी ठरलेले आहेत, ते वाटे घेऊन आणि तू मात्र तसा आयुष्याची मात्रे करून स्त्रीच्या आता पुढची ओळी घेतो. प्रपंचातील सर्व मित्र जोपर्यंत एखाद्यापासून स्वार्थ आहेत तोपर्यंत त्याचे आप्त इष्ट होतात आणि जेव्हा स्वार्थाशी विरोध होतो तेव्हा अनाथ होऊन आपल्या मित्राचा घात करतात. अशी अति हव्यास करून नाना प्रकारचे पशु, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बैल इत्यादी जमिले जातात. पण त्याचा कोणत्या तरी रोगाने लागलीच नाश होतो. तेव्हा त्या दुःखाने त्या ग्रस्ताला पीडा होते. मनुष्य देहेत जेथे नश्वर आहे तेथे त्या मनुष्याला प्राप्त होणारा भोग विस्तार शाश्वत नाहीच. हे जगच काळग्रस्त आहे असूनही लोक विषयात बसले आहे. आता हे सगळं जगालाच काळ खातो. तर तुम्ही याच्यातल्या नश्वर वस्तू किती जरी जमा केल्या, नाना प्रकारचे प्रयत्न करून, कोणाच्या मुंड्या मोडून, कोणाला फसवून, गांड्याला बाडे करून धन कमविता. आता त्याच्यात काही एक कविता अशी घातली महाराजांनी, ती घेतली पण मग असं जर असेल तर काय की धन वेचूनी फाडो वाडे, घर करीती वाडे कोडे, ते अधृत्वे सवीची पडे, तिथे दर्वे गुडे अविशेषी. करून या विषयाचा मातेरा मुद्दल सिंचने जोडीले पुत्रा,
त्या पुत्राच्या मौनद्वारा दुःख दुर्धरा माझी बुडती प्रपंचीचे समस्त जव स्वार्थ तो होती आप्त स्वार्थ विरोधी ते अनाप्त होऊन घात वृद्धा करीती करोनिया अति हव्यासू मिळविती नाना पशु त्याचा सर्वेशू होईना सु तेने दुःखे त्रासू अवस्थासी. म्हणून ज्या कर्मभूमीत मनुष्य देह प्राप्त झाला आहे त्या भूमी लोकाला वेदशास्त्रे कर्मजनी कर्मजित कर्माने मिळणारा हा लोक असे म्हणतात. अर्थात कर्माने प्राप्त होत असल्यामुळे हा लोक जसा नष्ट होतो तसाच स्वर्ग लोक देखील यज्ञादी कर्माने प्राप्त होत असल्यामुळे नष्ट होतो हे निश्चित. म्हणून हे कर्माचे फळ येत कर्माचे आपण जसं वागलो तसे कर्माचे फळ म्हणजे कर्माचे फळ जिथं म्हणजे कर्म लोक हे म्हणून नष्ट होणार आहे कसं आहे. आणि यज्ञाधिक कर्म करून स्वर्गाला जातो पुण्य करून तर तेही पुण्य संपल्यावर जसं त्याला खाली यावं लागतं तसं तो बी लोक नष्टच होणार. काय आपण मागच्या प्रवचनात पाहिलं ना की प्रलय काल होतो तेव्हा सगळ्याचा प्रलय सगळं नष्ट होत सगळं काय होत नष्ट होत. आणि तो प्रलय काळ व्हायचं काय काम नाही. आपला तर प्रलय काळ आताच होतो प्रत्येक जन्मात प्रलय काळ सुरूच आहे. जन्मन मरण दुःख भोगणं अति दुःख भोगणं. महाराज आपल्याला सांगते की विषयात हा जीव आसक्त होऊन जातो आणि आपलं कल्याण तो जाणत नाही तो विसरतो. म्हणून मनी धरून विषय भोग ये लोकी करीती याग पुण्य जोडून या सांग पावती स्वर्ग निज पुण्य योगी. मग इथं येऊन काही विषय भोगात अडकले काही स्त्री धनात अडकले विषय भोगात अडकले. आता महाराज म्हणते काही पुण्याच्या नादीला यज्ञाधिक कर्म करून पुण्य करायले कशासाठी स्वर्गात जाण्यासाठी मुक्त होण्यासाठी प्रयत्न नाही. कोणाचे विषय इथले भोग प्राप्त करण्यासाठी आणि कोणाचा विषय म्हणजे स्वर्ग भोग प्राप्त करण्यासाठी. पण इथले भोग तरी नष्टच होणार आहेत आणि स्वर्गातले भोग तरी नष्टच होणार आहेत. काय की विवेक नाही आणि म्हणून कळत नाही काय करावं हे काही कळत नाही. म्हणून इथं महाराज सांगतात जन्म याची पुण्यावरी अधिकृती पाप पुण्य दोन्ही झडती तो नित्य मुक्ती पावतो. तो त्याला पाप पुण्याच्या पलीकडे जातो. पण पाप पुण्याच्या पलीकडे जाणारे किती थोडे हे पाप पुण्यातच अडकले. हे कर्म करणारे एक म्हणजे हे सकाम कर्म करणारे पुण्य करणारे हे स्वर्गाला आणि हे काम्य कर्म करणारे हे इथले कर्म हे इथले भोग प्राप्त करतात. हे इथले भोग प्राप्त करते ते स्वर्गातले भोग प्राप्त करते. आणि म्हणून त्याच्यामुळं अधोगतीलाच गेल्याशिवाय राहत नाही. मग हे स्वर्ग सुखा इंद्र अधिपती तोही पतनार्थ धाके चित्ती विघ्ने सुची तापसा प्रती स्वर्ग स्थिती अपाही. की स्वर्ग सुखाचा अधिपती इंद्र आहे पण तोही यज्ञ करणारे लोक आपले स्थान बळकावून आपला अधपात करतील अशी चिंता भय बाळगतो व तपस्वी लोकांच्या तपात विघ्न इंद्राला सुद्धा विघ्न आपलं पत्नी येईल. गुरुबाळ तपश्चर्या करू लागला त्याच्यात किती विघ्न आणले. त्याला वाटलं हे एवढं तप करायला इतकं पूर्ण हे आपलं पत्नी त्याला खूप त्रास बऱ्याच लोकांना त्यांनी त्रास तप कारण हे जर येत तपलंय बळकट झालं तर हे काय देवाला स्वर्ग दे म्हणजे आपलं पद जाईल तो घेईल. म्हणजे त्याला हे थल्ल्या लोकांना जशी आपली संपत्ती जाईल कुठं म्हणून हे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून राहतो ते बी तसा ते बी आपलं पद जाईल. कोण तपश्चर्या करायला कोण कठीण तपश्चर्या करायला त्याच्या याच्यात जण विघ्न करी उद्या जर आला निवडून तर आपल्यावर पडती जाईल ईडीची चौकशी झाली. तशा पद्धतीनं त्याला
आपापल्या गमिलेल्या खुर्चीची काय असते चिंता असते. आणि म्हणून अशा अडचणी तून स्वर्ग मिळणे व स्वर्गात राहणे अपायकारक आहे. अशा अनेक अडचणीला तोंड देऊन स्वर्ग मिळवणं सोपं आहे का? नाही. आणि ते पुन्हा सांभाळणं तर काय सुख आहे का? सुख नाही. याप्रमाणे संपादित पुण्याने स्वर्गाची प्राप्ती होती. म्हणून त्या लोकाला पुण्यजीव असे म्हणतात. पण ते पुण्यकर्म केलेले लोक देखील पुण्याच्या शयाने शयत जातात. म्हणून स्वर्गातील श्रेष्ठ पुण्यवान देखील आपण केव्हा तरी इथून मूर्ती लोकात जाणार या भयाने भयभीत असतो. पुण्य संपायची देव आहे का नाही? बंद करा बरं. हे पुण्य कधीतरी संपन आणि मी पुन्हा मृत्यू लोकात ही जन्म मला भेटन. मग जन्म कोणता भेटन कसा भेटन ते काय बापाने पुण्याला आहे का माणसाचाच? नाही नाही नाही. देव जरी असले तर त्याला बी नाही. नाही. इंद्र जरी असला तर मुंगळ्याचा जन्म घेतला. आता पाहिलं ना आपण प्रभू रामचंद्राची कथा पाहतात. एक मुंगळा दुसऱ्या मुंगळाच्या पाठीपासून चोल लागला. प्रभू रामचंद्राने पाहिलं हसली. सीतामाई विचारला काऊन हसला? ते म्हणले नाही असंच हसलो. नाही नाही काऊन हसलात ते मला सांगा. तर बायको म्हणल्यावर सांगावं लागलं. हट्ट धरले. त्याने सांगितलं अरे काय नाही एक मुंगळा या दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसायला. म्हणजे मग काय त्याच्यात हसायसारखं? ते म्हणले मी त्याला नाही हसलो. म्हणले त्यालाच हसलो पण त्याच्या पूर्वजन्म पाहून हसलो. म्हणजे पाहिला म्हणजे काय झालं तर म्हणले हे मुंगळा पाठीवर बसायला आहे ना हे इंद्र होता. आता त्याला ऐरावत हातीवर बसायची सवय. मग ती त्याची ती वासना ती सवय जाती होय. मग आता इथं कुठं ऐरावत हाती मग दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसायला. इंद्र जरी असला तर त्याला कशाचा जन्म भेटला? मुंगळ्याचा. मग काय मनुष्याचा जन्म भेटून असं आहे का स्वर्गात खाली आली म्हणून? पुण्य करून गेले ते इथून लबाडी करून गेले. देव प्राप्त करण्याची संधी होती. देव प्राप्त करून घेतला नाही. पुण्याची इच्छा केली. पुण्याची इच्छा केली तर काय त्याच्या बापाने ठेवला का मनुष्य देव पुन्हा? नाही व्यक्त. अशा प्रकारचं हे महाराज इथं सांगते की पदरी रोकडी पुण्य असेल तर स्वर्ग भागात निश्चित सुख असते. पण हेही म्हणणे पूर्ण खोटे आहे. कारण स्वर्गात देखील दुःख आहे. पण कसे आहे ते ऐकून स्वर्गातले काही दुःखाचं वर्णन करतात की स्वर्गातील देवाने केलेल्या पुण्यासारखे समान पुण्य केलेल्या त्या देवासारख्या समान स्थानाची प्राप्ती होते. त्यामुळे आपल्या बरोबरीचे स्थान मिळण्यास स्वर्गात आलेल्या जीवास पूर्वीचे स्वर्गस्थ देव स्पर्धा व भांडण करतात आणि आपल्या पेक्षा उच्च पदावर असलेल्याशी चित्तात रात्रंदिवस द्वेष करतात. म्हणजे इथं जसं द्वेष करतो होतो तसाच तिथेही दोष असतो. कारण ते बी शुद्ध पुण्य नाही ना. यज्ञाधिक पुण्य जर केलं तर हे शुद्ध पुण्य आहे का? नाही. स्वर्गाला नेणार शुद्ध पुण्यानं तर परमात्म्याची प्राप्ती आहे की नाही? महाराज सांगतात ना की पापात्मक पापी नरका जायचे, पुण्यात्मक पापी स्वर्गा जायचे, माती पावी जेते शुद्ध पुण्य. की पापात पाप करणारे हे इथंच अधोगती भोगते. पुण्यात्मक पापी म्हणजे पुण्य करून पापी असणारे ते बी पापीच आहेत. पण पुण्य करून पापी येत नाही. त्यांनी भोगाची इच्छा केलेली म्हणून पापीच आहेत. पण माती पावी जे ते शुद्ध पुण्य की जे परमात्म्याला प्राप्त होतात ते शुद्ध पुण्यवान असतात. त्याच्याकडे शुद्ध पुण्य असत. ज्याच्याकडे शुद्ध पुण्य तो परमात्मा होतो. परमात्म्याला जाऊन भेटतो. परमात्म्याशी होतो तेव्हा परमात्मा होतो. पण शुद्ध पुण्य यायचं कुठे शुद्ध पुण्य? याने पुण्य केलं. आता या मोठमोठ्या लोकांच्या पंक्ती मोठमोठ्या सत्य असते. याने कोणते खत घातले वावरात? नाही. कोणत्या पाळ्या आणल्या? नाही. याने 2 नंबरचे धंदे केले. दारू विकल्या, कोणाचे रान हिसकून घेतले, दाम दाडा देऊन कोणाचे प्लॉट हे पैसे कमी आहे की नाही? सरकारचे तिजोरीतले पैसे खाऊन मोठे झाले. मस्त मोठाले सत्य करते.
लोक आपल्याला मतदान देते म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला खुर्ची टिकली पाहिजे म्हणून अन्नदान मोठमोठाले सोबते आता हे सोबते वारकऱ्यांनी करावं का येईन करावं हे सोबते करायचे लोक बी बोलायले ते यायला काय पाहिजे मतदान पाहिजे असं काय करावं म्हणून असं लोक ज्यांनी भुलते ते करते पण कशासाठी चाललंय हे सगळं अरे पाप करून संपत्ती मिळवायची कोणाला पुण्य करून स्वर्ग मिळवायचा आहे कोणाला इथलं पाप करून इथलं धन मिळवायचं कोणाला स्वर्गातलं धन मिळवायचं पण माते पावी जे ते शुद्ध पुण्य की जे देवाला प्राप्त होते ते शुद्ध पुण्य कशाने होत तर ते नामस्मरणानं होत ते संत संगतीनं होत नामस्मरण हे सगळ्यात शुद्ध पुण्य हरिमुखी म्हणा पुण्याची गणना हरिमुखाने मानल्यानं पुण्य होत असे लोकांचे पैसे लुबाडून आणून पंक्ती केले पुण्य होत नाही होत मग हे पुण्य जरी झालं तर हे पाप मिश्रित पुण्य आहे हे पाप मिश्रित पुण्य म्हणजे आज न उद्या ते अधोगतीलाच नेऊन घालीन काही दिवस पुण्य केलंय म्हणून थोडं सुख मिळेल राहीन थोडा स्वर्गात पण अधोगती झाल्याशिवाय राहतच नाही म्हणून शुद्ध पुण्य कोणाजवळ येतं शुद्ध पुण्य फक्त हरिभक्ताजवळ आणि ते हरिभक्त आहेत ते हरी तैसे हरीचे दास हरी म्हणजे हरीचे दास म्हणजे हरी सारखेच शुद्ध आहेत अशा प्रकारचं महाराज म्हणतात म्हणून हे पुण्य किती जरी करून स्वर्गाला गेलं तर हे पापात नसतं आणि म्हणून इथं महाराज सांगतात की स्वर्गात भोगलेलाच विषय पुन्हा पुन्हा भोगतात पण याविषयी तृप्ती कधी होत नाही तरी पण भोगणे मिथ्या व्यर्थ आहे अशी म्हणून जाणत नाहीत अशी मायेची जीवांना मूळ बनविण्याची शक्ती असते ज्याप्रमाणे वेश्येचे सुख वरवर चांगले वाटते पण गिराहिका कडून पैसे घेऊन त्याला हाकलून दिले जाते त्याप्रमाणे जशी जशी विषयाची आसक्ती धरावी तसे तसे अति दुःखी व्हावे लागते याकरिता हे राजा इहलोकातील भोग प्राप्तीच्या साधनाकडे जे लोक प्रवृत्त झाले ते मायेने फसविले गेले आणि त्याचे नरदेहातील उत्तम आयुष्य व्यर्थ गेलेले असते म्हणून इथले भोग प्राप्त जरी करीत बसला तरी आयुष्य वाया आणि स्वर्गातले भोग जरी प्राप्त करीत बसला तरी त्याचं आयुष्य वायाच गेलं स्वर्गात जेवढं पुण्य तेवढं पुण्य आहे तोपर्यंत तिथं बहु दे पुण्य संपलं पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची वृत्ती उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका लाभ घालून काढून घेत महाराजांनी दृष्टांत दिला की वेशेच्या घरी तोर जाव पैसे संपले की ती लाभ घालूनच काढून दे तसं स्वर्गातल्या देवाची तीच भूमी पुण्य संपलं की एक क्षण सुद्धा राहत आहे इथं जसं आयुष्य संपलं एक क्षण सुद्धा राहता येत नाही तसं तिथं पुण्य संपलं की एक क्षण सुद्धा राहता येत नाही तिथून मग लाभ घालून खाली काढून देते आणि पुन्हा इथं भोग भोगायला येतो म्हणून कर्मभूमीत मृत्यू लोकात मनुष्य देह प्राप्त होणे हे स्वाभाविक भाग्याची पूर्ण सार आहे देव देखील मनुष्य देहाची इच्छा करतात ते देव विषयाशक्तीने वाया गेलेले असतात याप्रमाणे विषयाशक्तीद्वारा मायेने किती लोकांना फसविले हे कळत नाही म्हणून तिथं गेल्यावर स्वर्गातल्या देवाला सुद्धा इच्छा होती की अरे इथं पण सुख नाही आपल्याला वाटतं स्वर्गातलंही सुख असतं त्याला पाश्चात्ताप डोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे किंवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी भावा स्वर्गातले देवाला मनुष्य देहाचं महत्व अरे तिथं माणसाच्या देहात होतो तेव्हा आपण भजन केलं असतं तर अशी फजिती झाली नसती
स्वर्गाला येणं का चांगलं आहे का? नाही. नाही, फजितीची दुःखच आहे. हो. म्हणून त्याला कळाले होते म्हणते की मनुष्य देह आम्हाला बी मिळावा, स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हावा, जन्म जन्म आपल्याला तर मिळाला आहे. ती इच्छा करायची आणि आपल्याला मिळाला. पण आपण जर अशाच पुन्हा भोगात जर घातला, अशाच भोगात जर घातला तर ही चालले किंवा पुण्यकर्माच्या नादी लागलो तर मग ही बोंब होईन, आपलं भेटलंच मग. मग हे अशा भोगात मनुष्य देहात येऊन आपला आयुष्य जे वाया घालते, त्याच्याबद्दल नाथ महाराज म्हणतात, याकरिता विषयाविषयी वैराग्य धारण करून विषयासक्तीच्या साधनाने गुरुभक्ती करावी. आणि ती गुरुभक्ती कशी करावी, तर ती गुरुभक्ती कशी करावी हे आपल्याला संतांकडून शिकायला हे महाराज पुढच्या श्लोकात सांगितले. म्हणून आपण इथल्या विषयात रमू नाही, त्याच्यासाठी विवेक करावा. विवेक करून काय योग्य, काय सार आणि काय आसार हे लक्ष जर दिलं याच्यावर, विवेक देखील सारासार विचारिता, सारासार विचार करा. सार काय नासार काय विचार करा. विषयासक्ती गुंतू नका. भाषणात भगवंताचं भजन करा, चिंतन करा, रात्रंदिवस करा. अशी संधी पुन्हा येणार नाही. असं भजन करण्याचं एवढं साधन पुन्हा भेटणार नाही कधीच. शरीरा येणे सरे किंवा होणार झाले, पण भजन काय करा, भजन करा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण झाला. भजन करण्याची संधी असा देह द्यावा. इथं आता भजन करता येतं बरं का, आनंदानं, मजानं. त्याची आठवण, त्याचं चिंतन करून, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, अशी संधी, असा योग, असा आनंद पुन्हा कधी भेटणार नाही. हे जर आयुष्य एवढं मोलाचं वाया जर गेलं तर पुन्हा हा नरदेह हाताला भेटत नाही. पुन्हा हा नरदेह हाताला लागत नाही. मग एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, केव्हा लागे वारा मनुष्य. कधी भेटल मनुष्य देह, कधी मोक्ष भेटल, कधी सुख भेटल पुन्हा परमात्मा सुख, कधीच नाही. एक मनुष्य जन्म दुनियावर मग याच देही ओळखी या निर्णयात येऊन आता आपल्याला परमात्मा ओळखता येतो. आणि ओळखल्यावर त्याच्यावर निष्ठा पक्की होत असते. ओळखल्यावर काय होती, निष्ठा पक्की होती, निश्चय होत. निश्चयाचे बळ तुका म्हणे ओळखीला हरी, धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. हरी ओळखा, ध्यानात घ्या. आणि मग हरीला पाहिल्यावर जो आनंद होतो तो या प्रपंचातल्या वस्तूला पाहून आनंद झालेला आनंद नाही, विषयाचा आनंद नाही. हा विषयाचा आनंद म्हणजे हा घ्याच्या चमकण्यासारखा आहे. मग हा परमात्म्याचा आनंद म्हणजे सूर्यप्रकाशासारखा. हा आनंद नित्य, हा कधी हरपत नाही. हा आनंद आता आपल्याला इथं प्राप्त झालेला आहे. म्हणून पुन्हा 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 तेच ते काऊन सांगावं लागतं. एकदा सांगून माणसं ध्यानात धरी नाही, एवढं तर लई बेकार फोड. म्हणून पुन्हा 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 सांगावं लागतं. किंवा भजन करा, त्याला विसरू नका. त्याचं अखंड चिंतन करा. त्याच म्हणजे तुम्ही अखंड नामस्मरण करा. वेळ वाया जाऊ देऊ नका. आणि म्हणा, हरिपाठ म्हणा, त्याचं नामस्मरण जेव्हा जेव्हा झोपेतून उठताना, झोपीत, स्वप्नात रोज दिसला पाहिजे. म्हणून महाराज आता आपल्याला पुढे सांगतात की हे आपल्याला परमात्म्याची भक्ती आपल्याला तर करावंच लागते. पण आपल्याला माहित नसतं. आपल्याला काय नसतं, आपल्याला वाईट म्हणजे वाट माहित नसते ना परमात्म्याकडे जाण्याची, आहे का?
संत सांगते मार्ग दाहून गेले आधी दयानिधी संत ते देण्याची पण ते चालू जातात न कोणी गुंता कुठे काही आहे की नाही किंवा संत मार्गी चालत मुनी मार्गी गेले त्याची मार्गी संत असं संत ज्या वाटाने गेले कारण संत आपल्याला मार्ग दाखवते आणि संतांनी मार्ग दाखवलं की आपण परमात्म्याजवळ गेल्याशिवाय राहत नाही म्हणून संत हे माध्यम लागत आपल्याला हे जे सुख आहे हे परमात्मा प्राप्तीचं सुख हे संताकडूनच भेटत संत हे माध्यम आहे प्राप्त तर आपलं आपल्यालाच करावं लागतं पण कशाने प्राप्त होईल हे सांगणारा तर लागेल का नाही कसं होईल तर आपला रोग आपल्यालाच काढावा लागतो पण डॉक्टर माध्यम लागतो त्याला औषध माहित असतं ते गोळ्या औषध देत आपल्याला वेळेवर घेणं पथ्य पाळणं हे आपलं काम आहे का डॉक्टरचं काम आहे नाही आपलं काम आहे मग डॉक्टरचं काम डॉक्टर तसं डॉक्टर सारखे समजतं आपल्याशी की आपल्याला ते मार्ग दाखवते पण आपण लक्षात घेणं ते दाखविलेल्या मार्गाने चालणं हे आपलं काम आहे म्हणून महाराज आपल्याला आता पुढच्या श्लोकात काय सांगतात की गुरुभक्ती कशी करावी कारण हे गुरुभक्ती नका म्हणून गुरुभक्ती सेवाजी गुरु सेवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वरी तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी की गुरुची सेवा करावी गुरुच्या संगतीत राहू गुरु सेवेनच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं म्हणून ते चिंतन आपण पुढच्या प्रवचनामध्ये करू आता आपली वेळ झालेली पुन्हा कुंडली गोरधा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम